मृत्यूनंतर पुनर्जन्म कसा होतो? मित्रांनो, आत्म्याचा पुनर्जन्म हा विनाकारण नसतो. तो नेहमीच एखाद्या उद्देशानेच घडतो. गरुड पुराणात सांगितल्याप्रमाणे मृत्यूनंतर यमदूत आत्म्याला यमलोकात घेऊन जातात. तिथे त्या आत्म्याच्या आयुष्यातील चांगल्या वाईट कर्मांचा सखोल हिशोब केला जातो. यानंतर त्या कर्मांच्या आधारावर आत्म्याला 4 वेगवेगळ्या लोकांपैकी एका ठिकाणी पाठवले जाते. पहिला म्हणजे ब्रह्मलोक, जिथे त्या आत्म्या पोहोचतात ज्यांनी तप, साधना आणि योगाच्या माध्यमातून मोक्ष प्राप्त केला आहे. दुसरा म्हणजे देवलोक, जिथे पुण्यवान आत्मा काही काळ सुखाने वास करतात आणि त्यानंतर पुन्हा नव्या जन्मासाठी पृथ्वीवर येतात. तिसरा म्हणजे पितृलोक, येथे आत्मा आपल्या पितरांसोबत काही काळ राहतो आणि मग पुन्हा मानवी जन्म घेतो. आणि जे लोक पाप, अन्याय आणि अधर्माच्या मार्गावर चालले त्यांना नरकात जाऊन आपल्या कर्मांची फळे भोगावी लागतात. त्यानंतर त्या आत्म्यांना 84 लाख योन्यांमध्ये भटकंती करावी लागते. म्हणूनच आपले कर्मच आपल्या पुढच्या जन्माचा मार्ग ठरवतात. भगवान विष्णू यांच्या चरणी नम्र वंदन. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीहरी नक्की लिहा.